देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। सगळ्यांना नमस्कार। सगळ्यात आधी सॉरी, सगळ्यांना थोडी वाट बघावं लागली तुमच्या सगळ्यांना। मी अमेरिकेवरनं आधीच 20-22 तासाचा प्रवास करून सरळ जंतर मंतरलाच गेलो होतो एअरपोर्टवरनं, आणि तिथून मग रात्री सकाळी रोजगार देताय मुलांना ना, त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या मग सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार, आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही। कालच्या एकूण आंदोलनाबद्दल स्वतःचं मत काय, खरंच एवढा मोठा रिस्पॉन्स होता का? अनेक जर प्रश्न उपस्थित करायचे रिस्पॉन्स नव्हता। फोटो पाहिले, मला वाटतं सगळ्यांनी। मला फोटो व्यक्तिगत सोडून काय बोलायची गरज नाहीये। तेवढे तरुण जे आले होते त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? ते तरुण काय, त्यांचे जे इश्यूज होते ते बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा ती आणलेली गर्दी होती? मी तर स्वतः काल अमेरिकेवरनं 8 वाजता पोहोचलो इंडियामध्ये, तिथून मी डायरेक्ट एअरपोर्टला गेलेलो आहे, आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय जे लोक आले होते ते कमी आले होते, काय आले होते? पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं। तुम्ही स्वतः सगळ्यांनी फोटो पाहिलेले आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद नव्हतं। मग प्रतिसाद काय असतो? जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त लोक भरलेली होती तिथे। आता याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंडळाचा राजीनामा घेऊन सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील? माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामा नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे। फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल। जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन ते आम्ही लवकरच सांगू। जसं आम्ही सांगितलं, आता आंदोलन हे आम्ही देशभर करणार आहे। पण आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे, 6-7 दिवसाचा। त्या अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार हा या सगळ्यांचं लक्ष आहे। आता आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे, आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला, आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ। चालू आहे, ते चालू आहे। आता सध्या तरी मी घरी आलेलो आहे, 1-2 दिवस थांबेल मी। आता याच्यानंतर बघू, आता पुढचा निर्णय घेऊ। आज पहिलाच दिवस आहे माझा घरी। पंतप्रधान मोदींवर काहीच बोलत नाही। राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे, हे आम्ही आधीपासून म्हणतोय। जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही, ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे। जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू नाही शकत ते। ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये झुरळ हा शब्द उच्चारला होता, झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली। देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता। तर त्यानंतर हा विषय हातात घेतला। हा केवळ एकच विषय असणार आहे का या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत? काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना। जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकांचे मुद्दे उचलणार आहे। एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे। एका सेटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतंय? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीये। आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे। मी कालच इंडियामध्ये आलेलो आहे, 15 दिवसाआधी आमचं हे सगळं सुरू झालेलं आहे। तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल। आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू। त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ। आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते, त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने। मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचला असतो, तर त्याबद्दल काय मत? माझ्यावर जे टीका केल्या त्या केल्या, ठीक आहे। आज मी तुमचं त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले आहे। जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची। त्यांनी परीक्षा दिली, परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले। या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार? लोक आमच्याशी जुडतायत। प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे तेही आमच्यासोबत जुडतायत। त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेस सारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत। काही संपर्क झालाय का? नाही, काही संपर्क नाही झाला। जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर देऊ इच्छितो। ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय। आणि ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात।
आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी आहे आणि त्यांनी काही पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांच्या काही संपर्कात आहे आपण? संपर्कात नाहीये, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुवमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात. त्या 50 लाख ग्रॅज्युएट पैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही. तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. नाही, आता या मुवमेंटचं काही पॉलिटिकल मध्ये परिवर्तन होईल? ही पॉलिटिकलच मुवमेंट आहे सर. या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. तर हे पॉलिटिकलच आहे. मतदानाच्या पॉलिटिक्स मध्ये उतरणार ते मी जसं तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं, खूप लवकर ते सगळं बोलायला 15 दिवस झाले. कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढे एकसंघ मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही. आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात आहे की आता तुमची आणि आई वडिलांची भेट झाली, ती भीती दूर झाली, काय वाटतं? नाही, माझ्या आई वडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा आणि लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत. काय जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते. आणि जे काही आई वडील बघत असतील, मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे, जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील. घाबरू नका. तुम्ही घाबरतात ह्या सरकारला प्रश्न नाही विचारत, त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल. काँग्रेसचे नेते तुम्ही मराठवाड्यात आलेले आहात, युवकांच्या प्रश्नांवर पाठिंबा जे आहे अनेक दिवसांपासून घटक आहे, तर त्यांची तुम्ही भेट घेणार आहे ना? सर, मी आज सकाळी 6लाच घरी पोहोचलो. मला थोडा वेळ तर द्या. मला आधी माझ्या आई वडिलांसोबत तरी बसू द्या. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते देशमुख ठाकरे म्हणतात की डॉक्टर जनता पार्टीची विचारधारा ही काँग्रेसची दूर आहे, याकडे आयडियोलॉजीचा प्रश्न उपस्थित आमचे जे इन्स्पिरेशन आहे, जसं मी आधीपासून म्हणत आलेलो आहे, महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग. आणि मला वाटतं ही आयडियोलॉजी कुठल्या एका पार्टीची नाही किंवा कुठल्या एका माणसाची नाही. देशात आपले सगळेच असे महाराष्ट्रच बघायला गेला तर सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह लिबरल आपला महाराष्ट्रच आहे. ती आयडियोलॉजी तर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राचीच असू पण शकते. या पुढच्या काळात देशभराचा दौरा करणार आता? त्याच्यावर आम्ही हे विचार करतोय आणि लवकरच करू. आम्ही लवकरच करू. आपने 7 दिन का अल्टीमेटम दिया है सरकार को धर्मेंद्र प्रधान की स्थिति की, अगर वो अल्टीमेटम पूरा नहीं होता है, वो इस्तीफा नहीं देते तो फिर आप क्या करेंगे? हम फिर से आंदोलन शुरू करेंगे और फिर से हम अपना धरना देंगे. धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा देने से क्या प्रॉब्लम सॉल्व होगा? क्या सेंट्रल गवर्नमेंट ने इसमें और कुछ इनिशिएट करने की जरूरत है, क्योंकि एजुकेशन जनरेशन से इम्पैक्ट करता है. एक पीढ़ी मैं आपसे पूछना चाहता हूँ, एक मेरा सीधा क्वेश्चन है, सिस्टम कैसे ठीक होगा जब कोई जिम्मेदारी लेने को तैयार नहीं है? अब बताइए मुझे, पहले जिम्मेदारी तो लेनी पड़ेगी ना. कल को आप किसी कंपनी में काम करते हो, उस कंपनी में नुकसान हो रहा है उस कंपनी का आपकी वजह से, क्या वो नुकसान फायदे में बदल सकता है जब तक आप रिजाइन ना करो? और ये कौन सा है, मतलब कोई भी प्राइवेट जॉब देख लीजिए, आप कहीं प्राइवेट जॉब करने जाओगे, आपसे एक गलती हो जाए, 2 गलती हो जाए, आपको जॉब से निकाल देंगे. यहाँ हर रोज पेपर लीक हो रहे हैं. देश में कौन सा एक सरकारी पेपर है जो लीक नहीं हो रहा है? उसके बाद भी कोई रेजिग्नेशन नहीं आ रहा है. तो जब तक रेजिग्नेशन नहीं आता तो कैसे कर दिखाओ? हमें बताओ तो कि आप गलती मानने के लिए तैयार हो. आपण भाजपचे धर्मेंद्र प्रधान आहे, तर त्यांचे जे सेक्रेटरी आपण त्यांना पण धारेवरती धरणार का? कारण जर बघायला गेलं तर मंत्री दर 5 वर्षाला बदलत राहतात, पण सेक्रेटरी फिक्स असतो, प्लॅन पण नाही का, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी होतो, तर आपण त्यांना पण धरलं पाहिजे. छोट्या माणसांना पकडून काय अर्थ? आपको हर तरफ वरती कोण बसले, त्यांना ऑर्डर कोण देत आहे? आता मी त्याच्यावरच बोलतोय, एक ऍक्शन घेतलंय सरकारने यावर, जे सीबीएसई नीट मध्ये झालेलं. काय केलेलं आहे? ट्रान्सफर केले ऑफिसर्सचे. सस्पेन्शन पण नाही, नुसतं ट्रान्सफर केलेलं आहे. 6-7 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यावर सरकारचं ऍक्शन काय? ट्रान्सफर. सस्पेन्शन पण जमलं नाही तुम्हाला. म्हणजे या देशात जे स्टुडंट्स आहेत त्यांची लाईफ
त्यांच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही सस्पेंडही नाही करू शकत अधिकाऱ्यांना. आम्ही तर राजीनामा म्हणतोय, राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाहीये. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केले, काय लायकी ठेवली त्या स्टुडंट्सनी ज्यांनी आत्महत्या केली आहे? काय वाटत असेल आज त्यांच्या आई वडिलांना हे सगळं पाहून? कल सोशल मीडिया पे कई लोगों का कहना था कि गर्दी बंद थी और आपके लिए पाकिस्तानी लफ्ज का भी इस्तेमाल हो रहा है, इसके बारे में आप क्या कहते हैं? मैं ये पहले ही बोल चुका हूँ, भीड़ कहाँ से कम थी, फोटोज देख लीजिए आप जाकर, पूरा जंतर मंतर भरा हुआ था. कुछ लोग आ गए थे जो धरना शुरू होने से पहले ही फोटो निकाल कर चले गए और दिखा दिया कि देखो भीड़ है. अरे शुरू ही नहीं हुआ था, मैं खुद वहां नहीं पहुंचा था. जब मैं चला गया तब तो पूरा भरा हुआ था. और किसको पाकिस्तानी कहोगे आप? स्टूडेंट्स को पाकिस्तानी कहोगे, मुझे पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे जो सरकार से सवाल पूछते हैं. तो भारतीय है कौन, इंडियन है कौन? बस IT सेल वाले. क्या लगा रखा है इस देश में? एजुकेशन मिनिस्टर की आपकी क्या डिमांड रहेगी आज? हम उसके लिए पूरा एजेंडा प्रिपेयर करें जिस पर हम जाकर बताएंगे कि एजुकेशन में क्या क्या, किस तरीके से पूरा एजुकेशन सिस्टम फिक्स हो सकता है. और बात वही तक नहीं है, इस देश में एम्प्लॉयमेंट की भी बहुत जरूरी है. हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं. उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिल रही है, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जा रही है. तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा. सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा. जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी, तब कहा जाकर ये देश सच में प्रोग्रेस कर सकता है. क्या आपको लगता है कि फेसबुक की वजह से जो नियर बाय कंट्रीज है वहाँ पर डेवलपमेंट हुआ है, तो रियलिटी हो सकता है? नियर बाय कंट्री से मैं कंपेयर नहीं करना चाहूंगा, क्योंकि मैं देख रहा हूँ कि एक इकोसिस्टम है, सरकार का एक नैरेटिव चल रहा है जो बार बार बांग्लादेश में जो हुआ, नेपाल में जो हुआ, उससे हमें कंपेयर करके बोले जा रहे हैं कि ये लोग देश में तबाही मचाना चाहते. कल देख लिया, कल जंतर मंतर को पूरा भरा हुआ था, इतनी भीड़ थी, कहीं पर भी कुछ नहीं हुआ, एकदम शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन हुआ. कल हमने दिखा दिया है कि ये प्रदर्शन हम शांतिपूर्ण तरीके से ही करेंगे और करके दिखाया है हमने. और आगे जाकर इससे भी बड़ा प्रदर्शन होगा जो पूरा शांतिपूर्ण होगा. संभाजीनगर में तो आंदोलन होगा. बिल्कुल होगा, मैं जल्दी तय करूंगा उससे. राजनीतिक पार्टी के लोगों से, बड़े नेताओं से कोई बातचीत हुई है इस बारे में? बिल्कुल नहीं, आप किसी से मिलने बिल्कुल वाले, नहीं. कोई आपसे मिलने वाला? मैं सीधा अपने घर पर आया हूँ. एयरपोर्ट से मैं गया जंतर मंतर से मैं गया एयरपोर्ट, मुंबई लैंड हुआ, सुबह यहाँ पहुंचा, सुबह बाय रोड में यहाँ पहुंचा. अगर कोई इच्छा व्यक्त करता है आपसे मिलने की या आगे बात करने की? नहीं, ये जैसे कि मैंने पहले बताया, ये पूरा मूवमेंट जो है वो युवाओं का मूवमेंट है. इट्स फॉर द जेन जी, और उन लोगों का सभी पार्टियों से भरोसा उठ चुका है. तो जिन लोगों को हमें समर्थन देना है वो बाहर से समर्थन दे सकते हैं, लेकिन हम खुद किसी से भी असोसिएटेड नहीं होंगे. ये मैं बात क्लियर कर देता हूँ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी बाईट देताना सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी, काल सांगितलं की अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे या आंदोलनातून उघड झाले आहेत. बरं, काय अराजक चेहरा म्हणजे काय? अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे. येतो मी त्याच्यात. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा ना विचार करावा. ते युपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं. काँग्रेस जनता पार्टीचे हेड ऑफिस प्रयत्न करू बेस बनवायचा इथे. जंतर मंतर में जो लोग आए थे, जो बच्चे आए थे, जो ग्रुप आया था, ये देश के किस कोने से आया था? आपने कुछ उसको एनालाइज किया है? कल जो मैंने टी शर्ट पहनी थी वहां पर इंडियन जर्सी, इंडियन क्रिकेट टीम थी. वो एक लड़का आया था सिक्किम से, 1,500 किलोमीटर दूर से आया था. एक लड़का आया था केरला से, वो भी बोल रहा था सर मैं केरला से आया हूँ, बहुत दूर से आया हूँ, आपसे बस 2 मिनट बात करनी थी. तो मैंने बात कर ली उससे. कुछ लोग आए थे उड़ीसा से, कुछ लोग आए थे बंगाल से, राजस्थान से लोग थे, गुजरात से लोग थे, महाराष्ट्र से. तो मतलब पूरी टीम में मेरे जितने भी दोस्त थे पुराने, वो सारे वहां पर ही थे. तो पूरे देश भर से लोग आए थे. कश्मीर से भी एक दोस्त मिला था मुझे, वो भी आया हुआ था. आपका जो ये पक्ष है वो एक मूवमेंट सीमित रहेगा या आगे और भी इसको कुछ आएंगे? आप राजनीति में उतरेंगे, अपना अलग से पक्ष बनाएंगे? जैसे मैंने कहा कि राजनीति को बस अपना इलेक्शन की तरफ मत देखिए. देश का जो नुकसान हो रहा है ना, वो इसलिए हो रहा है क्योंकि आप लोगों ने ना राजनीति को बस इलेक्शन तक ही लिमिटेड रख दिया है. 5 साल में एक बार इलेक्शन करवा दो, उसके बाद सब भूल जाओ क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. फिर सब बिक जाते हैं, यहाँ बैठ जाता है, उसके पास बैठ जाता है, खरीद फरोख्त चलती रहती है अगले 5 साल. तो ये सब नहीं करना है हमें मुद्दे की राजनीति करनी है.
याची नोंदणी पक्षाची नोंदणी करणार आहात का कुठे नोंदणी मैं मेरे पेरेंट्स को बता कर आया था जब मैं यूएसए से बैठा था फ्लाइट में कि मैं तो इसलिए आ रहा हूँ, मैं मेंटली प्रिपेयर हूँ जेल जाने के लिए। अगर मैं जेल जाता हूँ आप चिंता मत करना, क्योंकि इस देश में किसी ना किसी को तो आवाज उठानी पड़ेगी और कल मैं उसके लिए तैयार था। अभिजित काँग्रेस जनता पार्टीची काही नोंदणी केली जाणार आहे का? ते मी सर तुम्हाला मी आता हे 3-4 वेळेस म्हणते 15 दिवस झाले आम्हाला, 15-16 दिवस झालेले आम्हाला थोडा वेळ द्या, कारण की आम्ही 15 दिवसातच एवढं मोठं आंदोलन करून दाखवलं जंतर मंतरवर, हीच खूप मोठी गोष्ट आहे। जेनजी को एक ही मैसेज है कि जब आप लोग आवाज उठाओगे तो सरकार में कोई भी बैठा हो उसको आपकी बात सुननी पड़ेगी। आप लोग आवाज नहीं उठाते हो, उन लोगों को लगता है कि आप डर जाओगे और उनको ये लगता है कि अगर ये लोग मुझे अरेस्ट कर देंगे तो उससे आप लोग डर जाओगे, लेकिन आपको डरना नहीं है। अगर जेल में जाने की बात आई मैं खुद जेल चला जाऊंगा, आप लोगों को जेल में जाने की जरूरत नहीं है। लेकिन मैं बस एक चीज चाहता हूँ, आप लोग आवाज उठाते रहो। जब जब किसी के साथ भी इस देश में गलत होगा, यह हम सबकी जिम्मेदारी है कि हम आवाज उठाएं। थैंक यू। परत कधी भेटणार आहोत? अभिजित लवकरच.